उठ निशू बाळा, चल चल उठ. मिसेस बेसरी प्लीज तिला पाणी द्या थोडंसं. तुम्ही शांत बसा. उठ निशी, उठ उठ उठ. आतमध्ये या. हॅलो कामत काका. या निशीच्या आईने येऊन गुंता अजून वाढवून ठेवलाय. त्यांना त्यांच्या मुलीची काळजी वाटली म्हणून त्या इथे आल्यात. काय चुकलं त्यांचं? मला निशीची काळजी वाटते खूप. कसं समजवणार होत आपण तिला? ज्या माणसावर ती इतकं मनापासून प्रेम करते ना, तो माणूस त्या लायकीचाच नाहीये. पण हे एक ना एक दिवस होणार होतच ना बॉस. तू किती समजवलं होतंस निशीला की युवराज सोबत लग्न नको करूस, आणि आता समजून काही उपयोगच नाहीये ना. आता काही दिवसातच युवराजचं सत्य सगळ्यांसमोर येईल. इनफॅक्ट जे मॅडम समोर आणतील. हो, पण ह्या सगळ्यात निशीचा काय दोष आहे? तिने त्या युवराज सारख्या हैवानावर प्रेम केलं. हा, निशी कशीही वागत असली ना तरी ती माझी बहीण आहे, आणि युवराजने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला सुद्धा भोगावी लागणार आहे ना, ह्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतंय मला. वर्स्ट केस सिनॅरिओ, जर युवराज सुटला तर? म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की कौशिकीताई सोडवेल, पण बाबा सुद्धा प्रयत्न करतीलच ना, किंवा आणखीन कोणी. तुला नक्की काय म्हणायचंय? बॉस, मला वेगळाच प्रश्न पडलाय. गुलाब आता हयात जरी नसला तरी त्याने जे आपल्याला सांगितले त्यावरून त्याला मारणारी व्यक्ती आपल्याच आजूबाजूला आहे, आणि त्याला माहिती आहे की युवराजला आता अटक झाली आहे. युवराजचं अटक होणं जर स्पेशल क्राईम युनिटला त्याच्या जवळ घेऊन जाणार असेल तर हे त्याच्यासाठी तोट्यात. म्हणजे तो नुकसान वाचवण्यासाठी नक्कीच शिगेला जाऊन युवराजला सोडवण्याचा प्रयत्न करणार. पण कोण आहे तो? किंवा ती. काय अवस्था करून घेतली पोरीने स्वतःची. निदान तिच्यासाठी तरी युवराजने बाहेर येणं फार गरजेचं आहे. दया काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. एकदा युवराज निर्दोष आहे हे सिद्ध झालं की त्याला पोलीस कस्टडीमध्ये मी फार वेळ राहू देणार नाहीये. आपण या सगळ्यातनं काही ना काहीतरी मार्ग काढू. हा निशिता, तुमचे दोघांचे प्रयत्न फक्त बोलण्यापुरतं मर्यादित असतील, आणि तुम्ही माझ्या मुलासाठी काहीही करणार नसाल तर मला सांगा, मला काहीतरी करावंच लागेल. मी माझ्या युवराजला तिथे जास्त वेळ ठेवणार नाही. डॉक्टर साहेब, निशी ठीक आहे ना? हां, शी विल बी फाईन, नो वरीज. काय तिने काहीच खाल्लं नव्हतं ना, त्यामुळे त्याला जरा वीकनेस आलाय, आणि काय सतत विचार, त्यामुळे थोडी पॅनिक झाली. बाकी आहे होईल, ओके, नो वरीज. बरं, मला एक सांगायचं होतं. म्हणजे आय नो घरात जे काय चाललं आहे त्यामुळे कोणाची मनस्थिती चांगली नाही आहे, पण मला असं वाटतं की आता यावेळेस या क्षणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एकमेकांना आपण समजून घेऊया, जरा सांभाळून घेऊया. घरातला एक सदस्य म्हणून मला एवढं सांगायचं होतं, बाकी काय नाही नाही, तुम्ही जे म्हणालात ते अगदी योग्य म्हणालात कामत काका. तुमचा कन्सर्न आम्हाला सगळ्यांना कळतोय. पण त्याने माझा मुलगा परत येणार नाहीये ना? बरं कौशिकी, दया, जितक्या लवकरात लवकर युवराजला सोडवता येईल तितकं बघा. बाकी गोळ्या ज्या दिल्या आहेत त्या आपलं काम करतीलच. तू काळजी घे, सगळं ओके होईल. डोंट वरी. थँक्यू कामत काका, थँक्यू. चल.
निशिता, हे बघ, तुला जर काही लागलं ना तर मी इकडेच आहे, काळजी करू नकोस. मी आहे इथे तिची काळजी घ्यायला. नाही, मला तसं नाही म्हणायचंय. मी कौशिकी घेतील त्या काळजी. हां हे बाळा, नको त्रास करून घेऊस. करू आपण काहीतरी. हां त्या काका, पद्मिनीताई, फक्त युवराजराव घरी येऊन काही होणार नाहीये. पायात रुतलेला काटाना अर्धवट काढू नये असं म्हणतात, नाहीतर तो आणखी त्रास देतो. आज आलेली वेळ पुन्हा येऊ द्यायची नसेल ना, तर त्या केदार आणि तारिणीचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करायची माझी तयारी आहे. डॉक्टर काका, तारणी काय ग? कशी आहे निशी? बरी आहे ना ती? हा बरी आहे. थोडा विकनेस होता आणि जरा पॅनिक झाली होती. नाव शी इज स्टेबल. युवराज कसाही वागला तरी तू आपल्या बहिणीची व्यवस्थित काळजी घेतेस हे बघून खरंच खूप बरं वाटलं. काय घरात जे काय वातावरण आहे त्यानुसार ते आरोप प्रत्यारोप रुसवे फुगवे होणारच. काका, बाकी सगळे कसे आहेत ना? म्हणजे युवराजला अरेस्ट केली आहे ना, तर सगळ्यांना खूप टेन्शन आलं असेल ना? टेन्शन तर आहे, खूपच आहे. पण तुम्ही डगमगायचं नाही अजिबात. एस्पेशली यू बोथ नीड टू बी व्हेरी स्ट्रॉंग. आणि हा, जर युवराज खरंच निर्दोष असेल तर देव करो आणि त्याची सुटका लवकरात लवकर हो. उगाच टेन्शन वाढलंय घरात. आणि हो तारिणी, इतरांसारखं मी याकरता तुला दोषी मानणार नाही, अजिबात नाही. बिकॉज आय नो एव्हरी ट्रूथ कम्स विथ द प्राइस. खरं बोलण्याकरता धाडस असावं लागतं, जे तू दाखवलंस. आपल्या खरं बोलण्यामुळे आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं हे माहीत असून सुद्धा तू खरं बोललीस. युवराज हा आपला फक्त धीर नाहीये तर आपल्या बहिणीचा नवरा सुद्धा आहे. तसं नाही आहे काका. मी तेव्हा जेवढं बघितलं होतं तेवढंच मी सांगितलं. पण तारिणी, म्हणजे मला एक विचारायचं होतं, कोणी त्याला पकडला? कोण तो? गुलाब. हा, गुलाब आणि आपला युवराज यांचे संबंध आहेत हे तू इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकतेस? म्हणजे तुला काही माहिती आहे का? नाही. ना म्हणजे तुझं स्टेटमेंट होतं ना की तू त्या कोणतो गुलाब त्याला या घरामध्ये बघितलंयस म्हणून. हो. नुसतंच बघितलंयस की त्यांच्यामधलं संभाषण वगैरे तू ऐकलंयस किंवा एखादी संशयास्पद गोष्ट वगैरे काही? नाही, पण तेव्हा मला हे माहीतच नव्हतं ना काका की तो गुलाब आहे. हो, अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे पोलिसांनी तुला तो फोटो दाखवला तेव्हा तुला लक्षात आलं की फोटोतली व्यक्ती म्हणजे गुलाब आहे, राईट? हां. आणि तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं ना की या घरात कोण कुठून येतं ते. अरे मलाही माहित नव्हतं. सगळं शॉकिंग आहे. नाही, युवराज जरा मस्तीखोर आहे, त्याची संगत वाईट आहे, मला माहिती आहे. पण इतकी वाईट आहे? डायरेक्ट तू कोण तो गुलाब? शी. चल येतो. बाय, टेक केअर.